युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड। अजितदादाचा घात करणारा त्यांच्याच परिवारातला आहे कोणीतरी एक व्यक्ती। कोण असणार तो? त्यांच्याच परिवारातील लोकांना, व्यक्तीनं खळबळजनक खुलासा केलेला आहे, जनतेच्या समोर सांगितलेला आहे। कोण सांगितलं आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा। कोण असणार अजितदादाचा घात करणारा त्यांच्या परिवारातला? काय मिळालं असं त्याला घात करू? हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळल। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अजितदादाचा घात 28 जानेवारी 2026 ला झाला। हे सगळं जनतेला दाखवण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे, कारण न्यूज चॅनल वाल्यांनी आपल्याला जे दाखवलं सगळं खोटं होतं। सविस्तर वृत्त आपल्या चॅनल वरती मिळणार तुम्हाला। हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। 28 जानेवारी 2026 ला अजितदादाचा घात झाला। घातून सतत 2 ते 3 महिने जवळपास होऊन राहिले, पण सुनित्रा पवार बोलत नाही, शरद पवार बोलत नाही, त्याचे परिवारातले लोक बोलत नाही, त्याचा मुलगा बोलत नाही, सारीची चौकशी करू शकत नाही। काय वाटतं तुम्हाला? घात करणारे का त्याच्या परिवारातला असेल, की बाहेरचा लोक असेल, का बीजेपीतला असेल, शिवसेनेतला असेल, काँग्रेसचा असेल, अजून त्याचे कार्यकर्ते असेल? कोणाला वाटत आहे घात करणारा कोण असत? काय मिळालं घात करून अजितदादाचा? कोणाला फायदा मिळाला? खुर्चीसाठी घात केला का? सुनित्रा पवारने केला का त्यांच्या मुलाने केला? कोणी केला असेल का? हे विधान खळबळजनक आहे आणि या विधानानं महाराष्ट्र पुरा पेटलेला आहे, सोशल मीडियावर व्हायरल आहे। त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगत आहे की अजितदादाला मारून कोणाला फायदा झाला? अजितदादाला मारून कोणाला फायदा झाला असेल? काय वाटतं तुम्हाला? फायदा झाला असेल कोणाला? अजितदादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने झाले, सुनित्रा पवार बोलत नाही। अजित पवारचा घात होऊन 2-3 महिने होऊन राहिले, स्वतःचा पतीचा घात झाला की अपघात झाला याची शहानिशी चौकशी करू शकत नाही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राची। मग काय कामाचं पद? नवरा मेला म्हणून पद मिळालं ना? ते मिळालं असतं काय ते सांगा मला। जे भारताचे संविधान आहे, या संविधानानं त्या महिलेला पद दिलं, पण त्या पदाचा तिनं फायदा घ्यायला पाहिजे, माझं मत आहे। नवराचा घात झाला की अपघात झाला ही शहानिशी चौकशी करणं होत नाही। रोहित पवार बारामतीच्या तालुक्यात जाते आणि तिथं तक्रार नोंदवते, तिथं तक्रार घेतली जात नाही। आता कर्नाटक मध्ये तक्रार घेतली, FIR झाली, तरीही तिथले पोलीस दक्षता घेऊन राहिले नाही आणि माहिती गोळा करून राहिले नाही, चौकशी करून राहिले नाही। काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्रातले सरकारातले लोक त्याला अडून राहिले का त्या पोलिसांना, आणि म्हणून राहिले की आमच्या महाराष्ट्रातल्या जे काय आहे ते आम्ही पाहत बसून, तुम्ही पाहू नका? काय वाटते तुम्हाला? कारण जनतेपासून काहीतरी लपवण्याचं कारस्थान चालू आहे। जनतेला दाखवून काय राहिलं? जनता भयाळ आहे की काय आहे हे मला मालूम नाही, पण जनता भयाळ नाही हे मला माहित आहे। पण जनतेला भयाळ करण्याचं, चुतिया बनण्याचं कारस्थान हे न्यूज वाले करून राहिले। घात करणारा कोण आहे? त्यांच्या परिवारातला आहे की अदर कोणी आहे, का बीजेपीतला आहे, का मंत्री संत्री आहे, कोण आहे काही मालूम नाही। पण शरद पवार आणि अजितदादांचा गट, शरद पवार गट, अजितदादांचा गट, हा गट एकमेकाचा जवळ येणार होते, युती होणार होती, दोन्ही पक्ष एकीकरण करणार होते। मग अचानक अजितदादाचा घात का होतो? अजितदादा मरणाच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि म्हणतात माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेले आहे आणि हे आरोप मी फेटाळू शकतो, कारण मी बेबुनियाद आहे। मी कुठल्याही शेतकऱ्याचा म्हणा, कुठल्याही कर्मचाऱ्याचा म्हणा, मी कुठलाही 1 रुपया खाल्ला नाही हे माझ्यावर आरोप करत आहे आणि आरोप मी ही फेटाळत आहे, मी बेबुनियाद आहे। आणि बीजेपीतला जे सरकार आहे माझ्यावर आरोप करून राहिलं हे चुकीचं आहे, कारण बीजेपीतले जे सरकार आहे, मंत्रिमंडळ आहे, त्यांनी किती भ्रष्टाचार केला, किती नाही, त्याची फाईल, त्याचा कट्टा चिट्टा माझ्याजवळ आहे, हे असे अजितदादांना बोलले होते। मग काय वाटते तुम्हाला? अजितदादा बोलले यानुसार काय वाटतं की अजितदादाचा घात बीजेपीतल्या कार्यकर्त्यांनी केला, बीजेपीतल्या मंत्रिमंडळाने केला असं वाटते का? विचार करण्याची दृष्टिकोन आहे हा। विचार करण्याचं गोष्ट आहे की अजितदादा जेव्हा बोलतात आणि त्याच्या 4 ते 5 दिवसानं अजितदादाचा प्लेन क्रॅश होऊन निधन होतं। आणि प्लेन क्रॅश कोण्या पद्धतीने केलं हे तुम्हाला माहितच आहे।
अगोदर झाड दाखवलं म्हणतात, आधी म्हणे झाडाला अडलं विमान त्यामुळे फ्लॅट झालं, आता म्हणत आहे झाडाला अडलं नाही तर चालकाची गलतीमुळे सगळं झालं. म्हणजे महाराष्ट्रातला जनता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला चुत्या बनवत आहे हे नक्की बरोबर आहे नाही का? कारण जनतेला चुत्या बनवण्याचं धाडस या महाराष्ट्रातल्या बीजेपीतल्या सरकारकडूनच होते हे मान्य झालं आता. पण अजितदादाचा घात होऊन सतत 2 ते 3 महिने जवळपास आले तरी दादांचा घात करणारा कोण आहे अद्याप मालूम नाही. दादाचा घात करून कोणाला फायदा झाला? पवार फॅमिलीतल्या लोकांना फायदा झाला का? पवार फॅमिलीतल्या लोकांना फायदा झाला का अजितदादाचा घात करून? काय मिळालं असं पवार फॅमिलीतल्या लोकांना दादाचा घात करून? अजितदादाचा घात करून पवार फॅमिलीतल्या लोकांना काय माहित झालं? काय भेटलं? खुर्चीसाठी झाला का घात? प्रॉपर्टीसाठी झाला का घात? का पक्षाच्या अध्यक्षासाठी झाला घात? काय वाटतं तुम्हाला? जेणेकरून जनतेपर्यंत हे गूढ रहस्य जात येत नाही तोपर्यंत अजितदादाचा घात कोणी केला हे माहित होऊन राहिलं नाही. अरे सहानशा तुम्हाला समजायला पाहिजे रे. नॉर्मल व्यक्तीचा घात करणारा लवकर सापडून जातो आणि एवढा मोठा माणूस हा अर्थमंत्री होता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहतो, याचा घात करणारा सापडत नाही तर मग विचार करत होती गोष्ट नाही काय का हा घात करणारा का सापडत नाही? का नाही? काय वाटतं तुम्हाला? कोण असणार घात करणारा? काय असणार? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.